जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक आहे। विधानसभेसाठी मविया नेते तयारीला लागलेत। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या बैठकीसाठी हजर राहणार आहेत आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला त्याचबरोबरीने कशा पद्धतीने जागा वाटप केलं जाईल, सामोपचाराने जागा वाटप केलं जाईल जेणेयोगे येत्या काळात आपली सत्ता स्थापन करता येईल यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत। लोकसभेतल्या निकालानंतर महाविकास आघाडीचा खरंतर दुणावलेला आत्मविश्वास पाहायला मिळतोय आणि त्यातच आता जागा वाटपासंदर्भात मवियाची महत्त्वाची बैठक पार पडेल। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते एकत्रित येणार असं कळतंय, कोणकोणते नेते यावेळेला उपस्थित असतील आणि काय जागा वाटपासंदर्भात निर्णय होऊ शकतो? मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक होती आहे। 11:15 वाजता ही बैठक होतीये। जागा वाटपाच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये होणारी ही दुसरी बैठक असेल। यामध्ये तिन्ही पक्षाचे म्हणजे राज्यातलं शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा तसंच काँग्रेस असे या तिन्ही पक्षाचे प्रत्येकी 2 नेते उपस्थित राहतील असं सांगितलं जातं। काँग्रेस पक्षाकडनं राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित असतील, तर उबाटाकडून संजय राऊत आणि देसाई हे उपस्थित राहतील असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जयंत पाटील आणि इतर काही प्रमुख नेते हे उपस्थित राहतील असं सांगण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने संयुक्तिक मेळावा जो मुंबईत मागील आठवड्यामध्ये महाविकास आघाडीचा झाला होता, राज्यात पुढील कालावधीमध्ये विभागनीय आहे अशा स्वरूपाचे मेळावे करण्याचं नियोजन केलं जाणार आहे। तसंच विधानसभेच्या अनुषंगाने प्रामुख्याने ज्या जागा वाटपाच्या चर्चा आहेत त्याची सुद्धा चर्चा होईल। त्यात प्रामुख्याने ज्या जागा थेट आमदार जिथले पक्षाचे आहेत त्या पक्षाच्या आमदारांना द्यायचं आणि इतर प्रामुख्याने 2 प्राधान्याने कोण जागा लढवणार याची चर्चा होईल असं सांगण्यात येतं। दुपारी 2च्या आसपास या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे माध्यमांशी भाष्य करतील आणि या बैठकीत नेमकं काय होईल हे सांगतील असं सांगतात। नक्कीच आपण बघतोय की ही महत्त्वाची बैठक असणार आहे आणि सगळे महत्त्वाचे नेते यावेळेला उपस्थित असतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचं अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा ही जी उबाठा गटाची मागणी आहे, खास करून उद्धव ठाकरे यांची, त्या संदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।